अचानक तिचे लक्ष समोरच्या काचेतून बाहेर गेलं अन हलकसं स्मित तिच्या ओठांवर उमटलं. कधी ते हलकं हलकं पसरत गालांपर्यंत गेलं तिलाही कळले नाही. आज तो परत तिची वाट बघत होता. आता पुढे ती निघायला लागली की तो नेमका यायचा आणि एका वेड्या प्रियकरासारखा तिला ओलेचिंब करून गच्च भिजवून टाकायचा. तिचा वेडा रांजा कुठला. ती मनात, पण आज नाही बरं का, आज मी छत्री आणली आहे, मी नाही भिजणार आज. तुझा हा खट्याळपणा काही चालणार नाही ते. ती तिच्या विचारातच मग्न असते की ते कस्टमर निघायला लागतात. ती भानावर येऊन त्यांच्या टेबलकडे जाते आणि त्यांच्या खरगट्या प्लेट्स उचलून टेबल साफ करते. एकदाचं काम संपवून ती आपली बॅग आणि छत्री उचलून कॅफेच्या बाहेर पडते. रस्त्यावर एकदम तुरळक गर्दी होती. त्यातून जोरात पाऊस आल्यामुळे आसपास कुणीच नव्हतं. संपूर्ण रस्ता जवळजवळ रिकामाच होता. फक्त ती आणि तिचा तो वेडा पाऊस, तिचा रांझा. आणि ती एकदा त्या कोसळणाऱ्या पावसाकडे बघते आणि मग हातातल्या उघडलेल्या छत्रीकडे बघते. स्वतःशीच खुदकन हसते आणि हातातील छत्री बंद करून आपल्या त्या खट्याळ प्रियकराच्या मिठीत स्वतःला झोकून देते. हे आता नेहमीचंच झालं होतं. तिला उशीर व्हायचा, तो वाट बघायचा. ती कॅफेतून बाहेर पडली की मुसळधार कोसळायचा. ती पण वेडी छत्री बॅगेमध्येच ठेवून भिजत ओलेचिंब होत त्याच्या सोबतीने घरापर्यंत चालत जायची, जगाची पर्वा न करता. आपल्याच धुंदीत आपल्या मनातल्या उमलणाऱ्या कोमल भावनांना आपल्या मिठीत घेत एक वेगळ्याच विश्वात. जगाला न आवडणारा पाऊस तिला मात्र आपल्या प्रियकरासम प्रिय होता. आता त्याच्या दृष्टिकोनातून. काय वैताग आहे, एकतर इथे नेटवर्क नाही, त्यामध्ये हा मुसळधार पाऊस कोसळतोय. काय वैताग आहे यार, याला काय होतं पडायला. येतो आणि नुसता चिखल करून जातो. इट इज सो डिस्कस्टिंग, युजलेस. काही गरज आहे का पडायची त्याला, मूर्ख कुठला. स्वतःला काही कामधाम नाही, येऊन मात्र दुसऱ्यांच्या कामाचा सत्यानाश करणार. तो फोनवर, या आय नो, आय एम सेंडिंग द फाईल राईट नाव. डू यू नेटवर्क इशू, इट विल टेक अ मिनट और मोर. नो, यू विल गेट युअर डाटा विथ इन 10 minutes. येस, ओके, बाय. ड्रायव्हर स्टॉप द कार. नेटवर्क भेटू दे. उफ, ओके, गॉट इट. गुड. फायनली ही फाईल सेंड करून टाकतो. मुसळधार पावसात चालत्या गाडीत नेटवर्क मिळत नसल्यामुळे त्याने ड्रायव्हरला कार एका साईडला थांबवण्यास सांगितले. एकदाची क्लायंटला फाईल सेंड करून झाल्यावर मांडीवरचा लॅपटॉप बंद करून तो 2 मिनिट डोळे बंद करून निवांत कारच्या सीटला मागे रेलून बसतो. 2 मिनिट अशीच शांततेत जातात. तो हळूहळू डोळे उघडतो आणि त्याला दिसते त्याची ती गोरा नितळ रंग, लांबसडक केस, पावसात ओलीचिंब झालेली कांती, यौवनात नुकतंच पदार्पण केलेली ती. आपल्या प्रियकरासम पावसाच्या मिठीत बेहोश धुंद मध्येच गिरक्या घेणारी ती, नक्षिखान भिजून गच्च ओलीचिंब झालेली ती, मध्येच पावसाचे पाणी पायाने उडवत चालणारी ती, हातावर पाण्याचे ओघळ घेऊन आधीच भिजलेल्या स्वतःला परत भिजवणारी ती, लोकांची पर्वा न करता स्वतःच्या धुंदीत, स्वतःच्या दुनियेत, स्वतःच्या प्रेमात जगाला विसरून जाणारी ती, बॅगेत छत्री असून देखील पावसात भिजत जाणारी वेडी अल्लड ती, एका प्रियकराची मंत्रमुग्ध प्रेयसी ती. त्याने कित्येक वेळ तिच्यावरून नजर हटवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिच्याबरोबर तो पण जणू स्वतःला हरवून गेला होता. तिच्या दुनियेत, तिच्या प्रेमात, त्या वेड्या पावसात. मनचिंब पावसाळी झाडात रंग ओले, घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले, पाऊस पाखरांच्या पंखात थेंब थेंबी शिडकाव, संत येता झाडे निळी, कुसुंबी घरट्यात पंख मिटले, झाडात गर्द वारा, गात्रात कापणारा ओला फिका पिसारा, या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे आकाश पांघरुणी, मन दूर जावे, रानात एक कल्ली सुनसान सांजवेळी, डोळ्यात गलबताच्या मनमोर, रम्य गावी केसात मोकळ्या या वेटाळोनी फुलांना, राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे मन, चिंब पावसाळी मेंदीत माखलेले त्या राजवंशी, कोण्या डोळ्यात गुंतलेले.
तिच्या त्या ओलेचिंब आरसपाणी सौंदर्यानं जणू त्याच्यावर जादू केली होती. ती जशी जशी पुढे जात होती तसा तो पण तिच्या मागे मागे ओढला जात होता. ती मात्र या सगळ्यांपासून अलिप्त, आपल्याच विश्वास, आपल्याच दुनियेत. तिला तर हेही माहीत नव्हतं की इतका वेळ एक प्रेमवेडा तिच्या पाठीपाठी येतोय. घर जवळ येऊ लागलं होतं तिचं. ती आईला काय सांगू, कशी भिजली या विचारात तर तो ही मला परत कधी भेटेल का, दिसेल का या अनावर ओढेत. वेळ दुसऱ्या दिवशी रात्री 11:30 वाजता. स्थळ मॉडर्न कॅफे. ती तिची ड्युटी संपवून कॅफेतून बाहेर पडली. समोर मंत्रमुग्ध होऊन बरसणाऱ्या त्या पावसाकडे बघून तिने हसूनच छत्री परत आत ठेवून दिली. चेहऱ्यावर एक खट्याळ हसू उमटलं. त्याबरोबर त्याच्याही. आता हे रोजच झालं होतं. तिच्या कॅफेतून निघायच्या आधीच तो तिच्या कॅफेच्या जवळ आपली कार घेऊन यायचा. त्याचे सगळे बॉडीगार्ड्स त्यांच्या कार घेऊन आपल्या बॉसपासून सुरक्षित अंतरावर असायचे. तशी त्यांना ऑर्डरच होती. कोणालाही संशय येणार नाही की निर्मनुष्य वाटणाऱ्या त्या रस्त्यावर एकाच वेळी 50 ते 60 लोक कारच्या आतमध्ये बसून गुप्तपणे एका व्यक्तीची वाट बघत आहेत. ती निघाली की तिच्या पाठोपाठ हळूहळू तो, त्याची कार आणि त्याच्या मागे बॉडीगार्ड्स, त्यांच्या सगळ्या गाड्या, असा सगळा लवाजमा निघायचा. ती वेळी मात्र या सगळ्यांपासून अलिप्त, आपल्याच कामात, आपल्याच विचारात, मनात नवीन उमलणाऱ्या स्वप्नांच्या दुनियेत. कोसळणाऱ्या पावसात गुंग असायची. कधी कधी तो कामाच्या निमित्ताने शहराच्या बाहेर असायचा. मग त्याने कॅफेचे CCTV हॅक करून घेतले. मोठमोठ्या उद्योगपती, राजकारणी लोकांच्या बरोबर मीटिंग चालू असताना सुद्धा त्याची एक नजर कॅफेतल्या तिच्यावर असायची. तो मध्येच ब्लश करायचा आणि समोरच्या व्यक्तीला तिथेच हार्ट अटॅक यायचा. त्याच्या असिस्टंटला तर कळतच नव्हतं की नक्की आपल्या बॉसला काय झालं. सगळ्या जगाला नाचवणारा तो आज एका मुलीच्या पाठीमागे वेडा झाला होता, जिला तो प्रत्यक्षात कधी भेटला नव्हता. त्याने आजपर्यंत बॉसला अनेक मुलींबरोबर बघितले होते. पण असा क्रेझीनेस. एके दिवशी त्याने न राहून आपल्या बॉसला विचारले, जर हवी असेल तर अरेंज करू का? त्या दिवशी त्याला इतकी जोरदार थप्पड पडली होती की तो आजन्म विसरणार नाही. त्यानंतर त्याची हिंमतच झाली नाही की बॉसला काही विचारायचं की काही सल्ले द्यायचे. तो मनात, कसं सांगू यांना, ती बेडवर नाही तर मनात, हृदयात जपणारी गोष्ट आहे. एक दिवस ती माझी असेल, फक्त माझी. मिस्टर देवाय कार्तिक ठाकूरची. दिवसेंदिवस त्याचा जीव तिच्यात गुंतत चालला होता. कधी कोणत्याही मुलीकडे ढुंकणही न बघणारा तो तिच्या एका झलकासाठी वेडा झाला होता. आज 7 दिवस होतील ती कॅफेत आली नव्हती. 7 दिवसापासून त्याने तिला बघितलं नव्हतं. आता त्याचा जीव कासावीस झाला होता तिच्या एका दिदारसाठी. तिला त्रास होऊ नये म्हणून कधी तो तिच्या घरापर्यंतही गेला नव्हता. तिच्या गल्लीच्या सुरुवातीलाच तो गाडी टर्न करून रिटर्न यायचा. आता त्याला पश्चाताप होत होता की त्याने का तिची अधिक माहिती मिळवली नाही. त्याने कॅफेतून माहिती काढायचा विचार केला, पण ती जर परत आली तर उगाच तिला त्रास व्हायचा म्हणून त्याने तो विचार सोडून दिला. तिला तर माहितीही नव्हते की कोणी असा वेडा तिची एवढी आतुरतेने वाट बघतोय कधीपासून. दिवसेंदिवस त्याची चिडचिड वाढू लागली होती. तिला बघता येत नव्हतं. त्याचा राग तो सर्वांवर काढू लागला. स्टाफला तर आपला जीव कुठेतरी द्यायची वेळ आली होती. त्यांना कळतच नव्हतं आपला शीघ्रकोपी बॉस, जो इतके दिवस कधी नव्हे ते प्रेमाने वागत होता, तो परत आपल्या मूळ डेंजर स्वरूपात का आला आहे. बिचारे आजकाल जीव मुठीत धरून जगत होते. त्याला तर इतकं अस्वस्थ वाटत होतं की काय करू. जीवाला शांतता नव्हती. रात्रीची झोप विसरून गेला होता. अक्षरशः तिच्या विरहात देवदास झाला होता त्याचा. त्याला भीती वाटू लागली होती की आता ती त्याला कधीच परत दिसली नाही तर. फक्त एकदा भेटायचं होतं त्याला तिला. त्यानंतर आपल्यापासून कधीच दूर जाऊ देणार नव्हता तो. हातातील रिंग बॉक्सकडे बघून स्वप्नांचे मनोरे रचत होता, पण ती काही त्याच्यासमोर येईना. अस्वस्थतेच्या पलीकडे पोहोचला होता तो.
शेवटी त्याच्या असिस्टंटने जरा घाबरतच विचारले, अरेंज करू का सर? त्याने वैतागून नुसतं केलं. कदाचित त्याच्या अस्वस्थ मनाला शांत करण्याचा हाच एक उपाय उरला होता. त्याने ब्लेझर उचलला आणि निघाला. तेवढ्यात असिस्टंटने विचारले, इंडियन, एशियन, रशियन, युरोपियन? त्याच्या डोक्यात तीच होती. त्या विचारातच तो बोलून गेला. साधी सोज्वळ लांब केस, घरगुती, आणि तो निघून गेला. असिस्टंटने एक नंबर फिरवला आणि पलीकडे आपली रिक्वायरमेंट सांगितली. पलीकडून आवाज आला, तुम्हाला अपेक्षित असलेली रिक्वायरमेंट माझ्याकडे नाही आहे, पण मी दुसरीकडून अरेंज करून देतो. असिस्टंट, हॉटेल मेरिडियन, टॉप फ्लोअर, रूम नंबर 2001, रात्री 12च्या आधी, आणि एकदम कोरी करकरीत हवी. बॉस उष्ट्या ग्लासाला तोंड लावत नाही. पलीकडून होऊन जाईल. वेळ रात्री 12:30 वाजता. स्थळ हॉटेल मेरिडियन, टॉप फ्लोअर, रूम नंबर 2001. तो कधीचा टाय ब्लेझर काढून खुर्चीवर बसून पेगवर पेग रचत होता. आज काही करून त्याचं मन शांतच होत नव्हतं. वाईनचा परिणामही जाणवेनासा झाला. तो बॉटल उचलून खाली जमिनीवर फेकून देणार तितक्यात डोअरवर नॉक झालं. तो कम इन. 2 मिनिटे शांततेतच गेली. नंतर डोअर उघडून एक मुलगी आतमध्ये आली. सडपातळ बांधा, लांब केस, अंगावर पारदर्शक चमचमीत कपडे, जे झाकण्याच्या ऐवजी तिचं अंग जास्तच उघडं पाडत होते. रूममध्ये अतिशय मंद लाईट्स होत्या, ज्यामध्ये फक्त रूममध्ये असलेल्या व्यक्तीची साधारण शरीराकृती दिसत होती, एकमेकांचे चेहरे नाही. त्याला कधीच त्याच्या रूममध्ये आलेल्या मुलींचे चेहरे बघण्याची इच्छा नव्हती. त्या फक्त त्याची शारीरिक गरजा पुरवण्याचे साधन होत्या. त्यांचे चेहरे लक्षात ठेवून त्यांना फारशी किंमत द्यायची गरज ना कधी त्याला होती, ना कधी त्याला वाटली. ती आतमध्ये आलेली मुलगी अजूनही दरवाजापाशीच घुटमळत होती. वैतागून तो जोरात ओरडला, व्हॉट द हेल, वाय यू आर स्टील स्टँडिंग देअर, कम इनसाइड क्विक. त्याच्या ओरडण्याने ती दचकलीच. ती तिच्या त्या हाय हिल्सच्या सँडलवरून घाबरून पडणारच होती की तिने स्वतःला भिंतीच्या सहाय्याने सावरलं. ती त्या हाय हिल्सवरून तोडकं मोडकं कशी तरी चालत, मध्येच धडपडत कशी तरी बेडच्या दिशेने येत होती. ती चालताना अगदीच विचित्र वाटत होती. तिच्या चालण्याच्या स्पीडवरून तिला बेडपर्यंत पोचायला जन्म लागला असता. आता त्याचा राग अनावर होऊन लागला होता. तो जोरातच ओरडला, हाय हिल्स वापरता येत नसतील तर घालायचे कशाला? तशी ती अजून जास्तच घाबरली. 4 पावलं मागे सरकली आणि पाठीमागच्या टेबलाला धडकली. आधीच त्याची ती मिळत नसल्यामुळे फुल ऑन फायर होता. स्वतःवरच चिडलेला होता. तो तिच्याकडे वळला आणि त्याने तिला हाताने खचकन स्वतःकडे खेचले. उजव्या हाताने पाठीमागून केस पकडून तिची मान वरती केली आणि बोलला, पैसे मोजले आहेत तुझ्यासाठी, तमाशे नको आहेत मला. पैशापायी स्वतःला विकणारी तू सती सावित्रीचा हा आव माझ्या पुढे आणायचा नाही, नाहीतर आताच चालती हो. गेट लॉस्ट यू ब्लडी फूल. ती एकदम अजिजीने, सॉरी सर, आता परत नाही होणार, मी तयार आहे. ते ऐकताच त्याने तिला उचलले आणि बेडवर फेकले. त्याचे हात कधीच तिच्या त्या अंगावरच्या पारदर्शक कपड्यांपर्यंत पोचले होते. सर्वांगावरून फिरत होते. क्षणभरापूर्वी त्याला हो म्हणालेली ती आता स्वतःच्या नकळत त्याला विरोध करू लागली होती. पण तेवढ्यात तिला दुपारी हॉस्पिटलमधल्या त्या आयाबाईंनी सांगितलेली गोष्ट आठवली, जितना कम विरोध करेगी उतना ज़्यादा पैसा मिलेगा. आणि तिचा तो विरोध तिथेच मावळला. कारण शेवटी पैसा महत्त्वाचा होता ना. तिचा विरोध मावळला. त्याला तिचा होकार समजून तो अजून आक्रमक झाला आणि तिच्यात सामावून गेला. तसा वेदनेचा आगडोंब तिच्या अंगी उसळला. तो मात्र आता ऐकेनासा झाला होता. तिचा प्रत्येक प्रतिकार तो मोडून काढत होता. तिच्या स्पर्शाने जणू त्याच्या मनातील अस्वस्थता संपली होती. राग शांत झाला होता. मिलनाची ओढ लागली होती. त्याचा तो राकट स्पर्श कधी हळुवार झाला त्यालाही कळलं नाही. त्या बेडवरच्या कॉलगर्लमध्ये तो त्याच्या मनातील तिला शोधायचा विफल प्रयत्न करत होता.
काही वेळाने तो शांत झाला. अचानक तिच्या अंगावर पडलेल्या त्याला तिचा गाल किंचित ओलसर वाटू लागला. जणू कोणाचे अश्रूच वाट द हेल म्हणून आतापर्यंत शांत झालेला तो परत रागात आला. त्याने आपल्या मोबाईलचा टॉर्च लाईट चालू केला आणि तिला ओरडण्याच्या उद्देशाने तिच्या चेहऱ्याकडे नजर टाकली आणि तो एकदम हादरला. प्रचंड मानसिक धक्का बसून त्याच्या हातातला मोबाईल तिथेच गळून पडला. तो तसाच तिच्यापासून दूर होत पाठीमागच्या भिंतीला जाऊन धडकला. त्याचे श्वास फुलू लागले. हृदय तर वेदनेच्या पलीकडे पोचले होते. डोळ्यांतून अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या. एवढा धिप्पाड हिमालयासारखा तो आज मात्र यत्किंचित वाळूच्या कणासारखा क्षणार्धात कोसळून गेला होता. बेडवर ती होती, त्याची ती, जिची तो एवढ्या दिवसांपासून वेड्यासारखी वाट बघत होता, जिच्या एका झलकासाठी अक्षरशः त्याचा जीव कासावीस झाला होता. जीव कंठाशी आला होता. ती सापडत नाही म्हटल्याबरोबर कित्येक रात्रीची झोप उडून गेली होती. दिवसाचा आराम नाहीसा झाला होता. जिला एक दिवस देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न करून मिसेस देवाय कार्तिक ठाकूर बनवायचं होतं, ती, त्याची जान, त्याचं ते प्रेम एका कॉलगर्लच्या रूपात त्याच्या बेडवर अनावृत्त पडलं होतं. ओठांवर पसरलेली ती लालभडक लिपस्टिक, डोळ्यांतून अश्रू ओघळून गालांवर पसरलेलं ते काजळ, तिचे ते छोटे तोडके पारदर्शक कपडे जमिनीवर सगळीकडे विखुरले होते. त्याचे ते प्रेम आज एक बाजारू बाईप्रमाणे शरीराच्या या नग्न बाजारात विकलं गेलं होतं आणि किंमत मोजणारा होता तोच. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.